कैऱ्या लवकर वाळतील. आणि मग तयार होईल आंब्याचं चटकदार लोणचं. अरे वा, आंब्याचं लोणचं. पिकू, चमचम, तुम्ही दोघे या कैऱ्यांवर लक्ष ठेवा. खारू किंवा चिमण्या कैऱ्या घेऊन जाता कामा नाहीत. घाबरू नको साई, आमच्याकडे आहे बिचकी. ओके. टोकी, कैरी खाली ठेव, ती अजून सुकली नाहीये. पिकू, ती बघ चिमणी. चल चमचम, बिचकी काढ. शाबास मुलांनो, तुम्ही सगळ्या पक्ष्यांना पळवलत. चला, कैऱ्या तर वाळल्या, आता याचं लोणचं घालूया. आणि हे तयार झालं आपलं लोणचं. काय आणलंयस टुकी? बट 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 बट. बुडबुडे, हे कसे केलेस? चल चल, आईकडे जाऊया. काहीही खातेस तू. आई, बघ, टुकीच्या तोंडातून बुडबुडे येत आहेत. बट 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 बट. काय माहित काय आहे? हा तर रिठा आहे. याचा साबणासारखा आपण वापर करू शकतो. बट बट बट. चला, रिठाने बुडबुडे बनवूया. हे बघा, भिजवलेले रिठे किती सहजपणे पाण्यात मिसळतात. ही झाली बुडबुडे बनवायची तार. आता बघा मजा. मी करणार, मी करणार. असे पण बुडबुडे बनवू शकतो. काळजी करू नकोस पिकू, यापासून दुसरं काहीतरी बनवूया. आपल्याला हवेत रद्दी कागद. थँक्यू टोकी. पण हे तर सगळं ओलं ओलं झालंय. हो, आता तू बघतच राहा. टोकी, जरा ते भांड दे. हे उलट करून यावर हे ओले ओले कागद लावूया. याला म्हणतात पेपर मॅशे. मी करणार, मी करणार. मॅश मॅश मॅश. आता हे सुकायला ठेवूया. आई, आई, हे सुकलं. आता काय करायचं? टडा! वाव, हे तर नवीन भांड बनलं, तेही पेपरचं. बाबा, बघा, आम्ही काय बनवलं. अरे, हे तर माझं रेसिपी बुक आहे. हे रेसिपी बुक होतं. आता तर हे सर्व करायचं बोल बनलंय. पण तुमचं खाणं अजूनही नाही बनलं.